आज आपण जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदचे सभापती, पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा एकत्रितरित्या आटपाडी नगरपंचायतच्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, युवकांचे मार्गदर्शक आणि पाटील, उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हिकमत पहिला आणि आपल्या करगणी जिल्हा परिषदचे सदस्य विनायकरावजी मासाळ, आपल्या आटपाडीचे युवा नेते दत्ता पाटील पंच, उपस्थित असलेले ज्यांनी मार्केट कमिटीमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम केलं ते आमचे जीवाभावाचे सहकार्य मार्केट कमिटीचे सभापती संतोषभाऊ पुजारी, उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे नूतन सभापती दत्ताजी पाटील, उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीच्या उपसभापती माननीय कुसावळी मॅडम, शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे गटनेते आमचे सहकार्य जयदीप भैया भोसले, उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सदस्य सरगन मॅडम, मीनाक्षीताई सुजन मॅडम, उपस्थित असलेले ज्यांचा आज आपण आवर्जून सत्कार ठेवला ते सत्कार मूर्ती आपल्या सांगली जिल्हा परिषदचे बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापती पृथ्वीराज पाटील, उपस्थित असलेले आपल्या नगरपंचायतचे बांधकाम सभापती बाळासाहेब हजारे, उपस्थित निंबोडेचे सरपंच बाळासाहेब मोठे आणि ज्यांनी निंबोडे गणामधून जे अत्यंत पंचायत समितीला कडवी झूल दिली ते आमचे सहकारी सचिनजी मोठे, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका आणि ज्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून येण्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी मारली ते समोर बसलेले सर्व बंधू, मला वाटतं आपल्या सगळ्या घटकामध्ये ज्यांना ज्यांना आपण ज्या ज्या पदावरती पाठवले ते मला वाटतं अत्यंत जागृतपणे काम करतात. तसं मार्केट कमिटीला आपण संतोष भाऊला पाठवलं, आपल्या मार्केट कमिटीचं नाव त्यांनी महाराष्ट्रात केलं. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात पहिला नंबर आणला आणि महाराष्ट्रात 22वा नंबर आणला. मला वाटतं अत्यंत उत्कृष्ट काम आपलं मार्केट कमिटीमध्ये चालू आहे. आपण अगदी चांगली माणसं त्यांनी पाठवली. मला वाटतं 75 ते 78 कोटीची वार्षिक उलाढाल होती, त्याने आज 500 कोटीपर्यंत, पावणे 500 कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल त्या मार्केट कमिटीमध्ये नेलेले आहे. म्हणजे त्याचा कारभार अत्यंत उत्कृष्ट चाललेला आहे. म्हणजे आपण नगरपंचायतची निवडणूक झाली, नगरपंचायतला जे नगरसेवक निवडून दिले, मला वाटतं त्यांना मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण सत्ता असो नसो पण अगदी जागृतपणानं आपण काम करताय. आजचा सत्कार सोहळा ठेवणं आणि पार्टीला यश मिळणं त्याबद्दल सत्कार करून त्यांच्या पाठीवरती निवडून येणाऱ्याच्या थाप टाकणं हे गरजेचं आहे. थाप किती टाकताय त्याच्यापेक्षा हार कुठला घालताय आणि शाल कुठली टाकताय, मूर्ती कुठली देताय, त्याच्यापेक्षा तुम्ही सत्कार केला याबद्दल तुमचा अगदी पार्टीच्या वतीने मनापासून अगदी धन्यवाद. म्हणजे जशी मार्केट कमिटीला गेलेली लोक जागृत आहेत त्या पद्धतीने तुमची नगरसेवकांनी नगरसेविकांनी जागृतपणा दाखवला त्याबद्दल तुमचा अगदी मनापासून मी धन्यवाद मानतो.
आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला समोर जात असताना मला वाटतं अनेक प्रसंगाला समोर मला जावं लागलं. काहीशा नगरपंचायतच्या चुकीमुळे आपण नगराध्यक्ष पदासाठी हरलो. त्यामुळं तालुक्यातल्या माणसामध्ये संभ्रम अवस्था झाली. बरेचसे नेते मंडळी मला वाटतं सोडून गेलं. जे सेकंड आणि थर्ड फळीमधलं जवळजवळ 39 पुढारी मला वाटतं पार्टीतनं निघून गेलं. पण अनिल पाटील असतील, विनायकरावजी मासाळ असतील आणि राजेनाना असतील, भारत पाटील असतील, त्याने अगदी ठरवलं आपलं कसं का असं, पण जो अगदी प्रामाणिकपणे या तालुक्यासाठी झटतोय त्या माणसाच्या संघ आपण ताकदीनं राहिलं पाहिजे. आणि ह्या मंडळींना आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन मला वाटतं विकास कामाच्या जोरावरती आपण या निवडणुकीला समोर गेलो. आणि निवडणुकीला समोर जात असताना मला वाटतं जिल्हा परिषद 4 पैकी 3 जागा आणि पंचायत समितीच्या 8 पैकी 5 जागा मला वाटतं आपण निवडून आणल्या. पण निवडून आणल्यानंतर मला वाटतं काही मंडळी आपल्यातनं हरली. त्यामधल्या विजयताई मोठे असतील अगदी ताकदीने लागल्या. पण काही वैचारिक सोडून पातळी ज्यांनी राजकारणाचे ज्यांनी काम केलं त्यामध्ये त्यांना हार मानावे लागले. आपल्यातलं रामभाऊ सूर्यवंशी असतील, सचिन मोठे असतील किंवा अहिल्याबाई कुकडे असतील, या मंडळी आपल्यातलं हरल्यामुळं जे जातीवंत कार्यकर्ते होते आणि काही कारणास्तव त्यांचा पराजय झाला. मला वाटतं तो पराजय आपण झाल्यामुळं काही ठराविक आम्ही जे नेते मंडळी होतो यांनी मला वाटतं गुलालात येऊन कुठली उधळण केली नाही किंवा विजयाचं कुठं अगदी हुरूरीनं मला वाटतं कुठं समाधान व्यक्त केलेलं नाही. पण काही मंडळीची घरातली एकच सीट आली, पण मला वाटतं अशाप्रकारे त्यांनी मिरवणूक काढली. म्हणजे आम्ही विजयही पचवतो आणि पराजयही पचवतो अशी आमच्यात ताकद आहे. मला वाटतं या निवडणुकीमध्ये सगळं मुद्दे तुम्ही काढलं होतं आणि त्या मुद्द्याला बगल देऊन माणसाने कौल मला वाटतं आमच्या बाजूने दिलेला आहे. पण त्या विजयात कुठेही ओरारून न जाता मला वाटतं तालुक्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं, तालुक्यातली विकास कामं गती देण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आम्ही काम करतोय. पण काही मंडळींना पराजय मान्यच नाही. मला वाटतं सारख्या तक्रारी आणि सारखे अर्ज ज्या त्या ऑफिसला देणं हे काम चालू आहे. मला वाटतं त्यांना माझी विनंती आहे की आपण कुठं तर विकासाचं काम केलं पाहिजे. तालुका पुढे जाण्याच्या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला वैयक्तिक व्यक्तीच्या मला वाटतं अडचणीत ज्या वेळेला अडचणी आणण्याचं काम करता त्यावेळेला मला वाटतं तुमचा राजकारणातला समतोल ढासळलाय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तुम्ही या निवडणुकीमध्ये सगळ्या मुद्द्याला तुमच्या बगल देऊन मला वाटतं जनतेनं आपल्या समाजात कौल दिलेला आहे. ते कौल तुम्ही मान्य केला पाहिजे. आज मागचं तुम्ही बघितलं पण आपल्या नगरपंचायतला विरोधात उभा राहायला कोण धाडस करत नव्हतं. एवढी विकास कामं आम्ही या नगरपंचायत मध्ये केली होती. पण काही कारणास्तव मला वाटतं आमचा पराजय झाला. तो पराजय आम्ही मला वाटतं हसत मान्य केला. अनिल साहेब त्याच्यामध्ये कुणाही तक्रार केली नाही, कुठल्याही कार्यकर्त्यावर अर्ज दिला नाही, कुठल्याही कार्यकर्त्याच्या अडचणीत अडचण निर्माण करण्याचं काम मला वाटतं आम्ही केलेलं नाही. तुमचा विजय आम्ही मान्य केलेला आहे, आमचा पराजय आम्ही मान्य केलेला. त्याच्या मागे आम्ही बँकेला जिंकलोय, मार्केट कमिटीला जिंकलोय, मजूर फेडरेशनला जिंकलोय. पण आमचा अहंकार मला वाटतं आम्ही वाढू दिला नाही. पण तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता गेली तर तुम्ही मात्र इकडे येऊन बाळासाहेब आंधळ्यांचे पुत्र ज्यांनी मला वाटतं आपल्या मुंबईमध्ये एक बिल्डर व्यवसायामध्ये अत्यंत एक मराठी बिल्डर म्हणून नाव केलेलं आहे. मला वाटतं त्यांची तुम्ही चौकशी लावली. तुम्ही
ज्या विद्याताई मोठे जिल्हा परिषदला उभा राहिल्या, त्यांच्यामुळे तुम्हाला गुडघं टेकावं लागलं, त्यांच्याही मिस्टरची तुम्ही चौकशी लावताय. मी माझा मुलगा दिगंची गणातून निवडणुकीला उभा केला. मला वाटतं तो 4,000 लीडने निवडून आला. तुम्ही म्हणता आमची वहिनी निवडून आली म्हणून आम्ही गुलाल उधळला. तुमची 4,000 निवडून आली. माझा मुलगा तुमचे सीट 900 मतांनी निवडून आली. माझा मुलगा 4,000 निवडून आला. पण मी कुठेही विजयात अहंकार केला नाही. पण तुम्ही ही जी तक्रार चालू केली आहे, ही तक्रार तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि दुसऱ्याचा विजय पचवण्याची ताकद तुम्ही निर्माण केली पाहिजे. तुम्ही आज कुणबी म्हणून आमची जी बदनामी लावल्या, मला वाटतं मी कुणावर टीका करत नसतो, मी कुणावर बोलत नसतो. जे आपलं काम आहे ते खाली मान घालून काम करण्याचं काम मी करतो. मला वाटतं जे शासनानं हे खुलासा करणं गरजेचं आहे. जे शासनानं ज्या वेळेला तपासणी केल्या आणि कुणबी लोकांच्या याद्या काढल्या, त्या यादीमध्ये आमच्या पंजोबाचं नाव आलं आणि त्या पंजोबाच्या नावावरती मला वाटतं आम्ही पुढं वंशाळप्रमाणे मला वाटतं आपण जातीचा दाखला घेतला आणि जातीचा दाखला घेतल्यानंतर आपण जात पडताळणीला दिला आणि जात पडताळणी समिती म्हणजे 7 लोक असतात, म्हणजे त्यांना कोर्टाचा दर्जा असतो आणि त्याच्या पुढं मला वाटतं कुणाचं चालत नाही. त्याच्यानंतर हायकोर्ट शिवाय जगाच्या पाठीवर कुठेही अपील नसतं. आणि जात पडताळणीच्या लोकांनी मला वाटतं वस्तुस्थिती जाग्यावर येऊन बघून मला वाटतं जात पडताळणी करून दिलेले आणि ते जात पडताळणीचा जो दाखला मिळाला ते आपण कलेक्टर ऑफिसला जमा केलेला आहे. आणि तुम्ही त्याच्यात माणसामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करताय की खोटं केलं तर गुन्हा दाखल. मी मान्यच केलेलं आहे. जर कागदपत्रात काय खडाखोड असती आणि कागदपत्र तुम्ही ओरिजिनल तिथं दाखवली, त्या क्षणालाच गुन्हा दाखल होईल ना. तुम्ही विनाकारण त्या मीडिया पुढे यायचं आणि आमची बदनामी करायचं, मला वाटतं हे कुठं तर आपण थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी न्यायच मागायचा असेल तर तुम्हाला हायकोर्ट आहे, हायकोर्टात जावा. तुम्हाला इथं तहसील कार्यालय आपलं प्रांत ऑफिस हे काय पडताळणीचं ऑफिस नाही. इथे येऊन कालवा करायचं आणि माणसात संभ्रम निर्माण करायची. मला वाटतं तुम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही दात मागावी, पण विनाकारण जर बदनामी करत असाल तरी चुकीची पद्धत आहे. एक निवडून आला तुम्ही आमदार आला, काय तर तालुक्यासाठी करा, काय तर तुम्ही जिथून निवडून आला त्याच्यासाठी करा. फक्त तक्रार करायला लागला तर तक्रार कर आटपाडी तालुका असं या आटपाडीचं नाव पडेल. आपण काय तर विकासात्मक काम केलं पाहिजे आणि जनतेपुढे दाखवलं पाहिजे. मला वाटतं आज नगरपंचायत निवडणूक होऊन 6 महिने होतात, 6-7 महिने. पहिला निधी या बजेट मधनं 33 लाख का असं ना, पण मला वाटतं आपण नगरपालिकेला पाठवलं आणि त्याचा GR काढला. पण जी कामं चालू तुमची वड्यातली पूर संरक्षण भिंत गॅबिंग वॉल 2 कोटीचा असू द्या, आपलंच चालाय. साईडचा रस्त्याचा असू द्या, आपलंच चालाय. आणि आता जी 3-3.5 कोटीची टेंडर झाली, मला वाटतं 22 कामं त्याच्यामध्ये आपले, ती निधी आपणच आणा. तुम्ही ही निधी आणण्यामध्ये आमच्या संघ स्पर्धा करा. तुम्ही वैयक्तिक टीका करणं, कुणाला तर वैयक्तिक टार्गेट करणं, ही पद्धत थांबली पाहिजे. राजकारण ही समन्वयाचं पाहिजे. राजकारण झाल्यानंतर राजकारण निवडणूक आल्यानंतर संपली, तिथून पुढं सगळे मित्र असल्यागत वागलं पाहिजे. किमान एक तर घर विरोधकातलं शाबूत असलं पाहिजे. ज्यावेळेला घराला आग लागते तेव्हा शेजाऱ्यानं राहण्यासाठी एकांचं तर घर असावं, नाहीतर कोणच शेजारी बोलवणार तर रस्त्यावर झोपायची वेळ येते. किमान मित्र पक्ष एखादा तर राजकारणात असावा. मला वाटतं सगळे मित्र पक्ष आपण विनायकराव समाजात घेऊन चालले. पार्टीसाठी एक सभापती मिळण्यासाठी मला वाटतं सगळ्यांची धडपड असते बाळासाहेब. पण आज आपल्या पार्टीला
5 सभापती आहेत, 5. जिल्हा परिषद बांधकाम अर्थ समितीचे सभापती पृथ्वीराज पाटील आहे. आटपाडी पंचायत समितीचे सभापती दत्ता पाटील आहे. मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी आहेत. आपल्या नगरपंचायतचे बांधकामचे सभापती बाळासाहेब हजारे आणि पाणी पुरवठा आरोग्य समितीचे सभापती अनिल पाटलांचे विशेष आहेत. एक काळे आणि एक सभापती मिळण्यासाठी अनेक तपस्या करत बसत होतो, पण आज तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने 5 सभापती पाटील आहेत. पण मला आपण कुठलाही अहंकार करत नाही. सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम, मला वाटतं समाज घेऊन जाण्याचं काम आपण करतोय. संतोष भाऊ म्हणले ग्रुप सभापती आपल्याकडे 2 आहे, मार्केट कमिटीचा आणि पंचायत समितीचा. पण सभापती 5 वाजल्यानंतर संतोष भाऊ त्या दिवशी चेहरा जरा थोडा ही केला, म्हणलं माझं डिमांड पाकच घे. पार्टीची कुठे मिटिंग असली का सभापती या पुढे म्हणल्यावर मीच चांगलाय. पण आता धक्का लागला का सभापती आपला आहे. 5 सभापती झाले, त्यामुळे माझं डिमांड जरा थोडं कमी झाले. पण संतोषभाऊ पार्टीचा जो सुखवाची असते तसं तुम्ही मानाचं पहिलं सभापती तुम्ही, त्यामुळं तुमचं सभापती पद ही वेगळं आहे. जसं युवक काँग्रेसचा अध्यक्ष मी झालो आणि त्या नावातलं अध्यक्षपद मला वाटतं मी आज तागायत अमर ठेवलेलं आहे. तसं पंचायत समिती मार्केट कमिटी सभापती अनेक होते, पण संतोष भाऊ सभापती ही नाव अमर राहण्याच्या दृष्टीने मला वाटतं तुम्ही काम केलेलं आहे. निश्चितपणे आपण ही जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि माझ्यातला काही भार मला वाटतं या स्टेजवरच्या मंडळीवरती आपण टाकलेला आहे. निश्चितपणे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. निवडणुकीला असं सोम्या गोम्या किती एकत्रित होऊ द्या, आपण जी विकास कामाची जी गोडगोड आहे यात आपण कुठेही बदल करता कामा नये. आपल्याला काही कमी पडत नाही. जर का लांडी लावाडी केली असते तर 32 वर्षाच्या अगोदरच ही 5 सभापती मला झालं असतं. पण कालांतरानं झालं की आपण सत्तेच्या बाजूने जातो. जसं पृथ्वीराज सांगितलं की निवडणुकीमध्ये आपण भाजपच्या विरोधात लढलो आणि जर वर आपण भाजप संघच गेलो असतो तर तुमच्या सगळ्यांचा मी विश्वासघात केलाय असं समजलं असतं. मी त्या विश्वासघाताला तुमच्या कुठेही तडा न जाता माझं किती नुकसान होतंय की माझं होऊ देत, मी बघितलं नाही त्याच्याकडे. पण मी तुमच्या समावेत राहण्याचं काम मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला केलं. आपण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भूमिका घेत असताना त्या नेते मंडळींनी आपल्यावरती विश्वास टाकला. म्हणजे हा दिल्या शब्दाला पक्का माणूस आहे. एकदा जर शब्द दिला तर हा माणूस मागे सरत नाही याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सांगितलं की तणाईराव तुम्ही आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाला जागणारा माणूस तुम्ही, आम्हाला खात्री आहे. तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये काय पाहिजे ते तुम्ही पहिल्यांदा घ्या. मला वाटतं आम्ही बांधकाम आणि अर्थ समितीचं आम्हाला द्या म्हटलं. मला वाटतं त्यांनी बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापती पद आपल्याकडे दिलं. म्हणजे जे आपल्याला मागायचं ती मागेल ते मला वाटतं या जिल्ह्यातल्या नेते मंडळीने आपल्याकडे ही सभापती पद आपल्याकडे दिलेलं आहे. जसं नगरपंचायतला आपल्या 33 लाख आपण या बजेटमधून पहिल्या स्टेजला आणलं, त्या पद्धतीनेच मला वाटतं सभापती पदावर ज्या दिवशी दत्ता पाटील बसले त्या दिवशी आटपाडी पंचायत समितीला मला वाटतं 4.25 कोटीची मला वाटतं विकास कामासाठी निधी वर्ग केला. आणि महत्वाचं सांगायचं झालं तर आपल्या जिल्हा परिषदला अनिल पाटील की ज्या आपल्या बांधकाम समितीच्या सभापती मार्फत जिल्ह्यात कामं होणार त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गेल्या 8 दिवसापूर्वी मला वाटतं 60 कोटी रुपये जिल्हा परिषदला वर्ग झालेला आहे. मला वाटतं सभापती आपला तिथे असल्यानंतर
जरा थोडं राहतच. म्हणजे प्रत्येक जण त्याच्या घराचं बघतं, नंतर भावकीचं बघतं, नंतर गावाचं बघतं आणि नंतर तालुक्याचं, त्याच्यानंतर जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं. म्हणजे निश्चितपणाने त्या जिल्हा परिषद मार्फत आपल्या तालुक्याचं हित बघितलं जाईल आणि आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी येण्याच्या दृष्टीने निश्चितपणाने त्यातनं आपल्याला प्रयत्न केले. मला वाटतं येत्या 2 दिवसात ते 3 दिवसामध्ये पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदचे आपले सभापती आणि जिल्हा परिषदचे सगळे सदस्य आणि पंचायत समितीचे सगळे सदस्य त्यांना माझी विनंती आहे की आपण अनिल पाटील असतील, आपले संतोष भाऊ असतील, दत्ता पाटील असतील, यांना घेऊन आपल्या सगळ्या सरपंच आणि सगळ्या कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या एकत्रित बोलवून त्यांची कामाची मागणी आपण गोळा करणं गरजेचं आहे. आणि आपल्या नगरसेवकांना बी माझी विनंती आहे की जे पुरवणी बजेट येत्या काही दिवसामध्ये होणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना, आपल्या निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांना आणि आपल्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या येत्या काही दिवसामध्ये टायमिंग घेतोय आणि त्यांना आपण भेटायला जायचं आहे. त्यावेळेला तुमच्या नगरसेवकाची किमान 5 कोटीची यादी मला वाटतं आपण सगळं घ्यावी. तुम्हाला ती 5 कोटी द्यायची जबाबदारी निश्चितपणे ही माझी राहील. आणि आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहे, त्यांच्यासाठी आमदार असतील, मी असेल, खासदार आहे किंवा आपल्या राज्याचं बजेट आहे, त्याच्यासाठी मला वाटतं निश्चितपणाने आपण जेवढा निधी आणण्याच्या दृष्टीनं आपण काम करू, जेणेकरून सत्ता कुणाची आहे ती कळून अशा पद्धतीचं काम मला वाटतं या नगरपंचायतच्या माध्यमातून आपण या तालुक्याला करून दाखवू. तालुक्यातल्या आणि या नगरपंचायत मधल्या लोकांना आता कळतंय की एवढं दिवस झालं एकही नारळ फुटणार, कुठंच काय दिसेना, नुसतं बाजारातलं फिरून येते आणि इकडं तिकडं फिरून चालू आपल्या कामावर फेरफटका मारून येतात की काम कसं चाललंय, काय चाललंय. मला वाटतं हा मोठा नुकसान आहे आटपाडीचं. आटपाडीतल्या लोकांना काय झाल्यानंतर लक्षात येतंय. मला वाटतं चुकीच आहे. अगदी प्रामाणिकपणानं मी आपला आटपाडीची जे कुटुंब आहे आणि कुटुंबाप्रमाणे मला वाटतं आटपाडी शहराची काळजी घेतली होती बाळासाहेब. मला वाटतं 250 कोटीची कामं आपली चालू होती, पण काही काम मला वाटतं त्यांनी आता नगरपंचायतची इमारत मला वाटतं वेळेत इस्टिमेट हे न देणं, 17 आपण कोटी रुपये धरलं होतं, त्याचं डिझाईन सगळं जागा बिगा फायनल केली होती, पण त्यांनी ती आपलं मॉडेल बनवायचं नाही. त्याच्यासाठी मला वाटतं आता पण ते पैसे लॅप्स झालं असं मला कळतंय. मी अजून काय बघितलं नाही, पण दुर्दैव आहे. निधी कुणाचा आहे काय आहे बघण्यापेक्षा आणल्याला निधी आले की आपण प्रामाणिकपणे, मला वाटतं तुम्ही ही सत्ता तुमची आहे, पण अगदी निधी खर्चण्या बाबतीत अगदी नगरसेवकांनी राजकारण आणू नये. निधी आम्ही आणू, तुम्ही त्याचे राबवणं तर चालेल, पण निधी माघार पाठवण्याचं पाप मला वाटतं तुम्ही करू नये. एखाद्या वेळी माणूस फसतो. माणसाच्या आता पक्क लक्षात आलं नाही की सत्ता आपण काही करून अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे होती. या शहराचा कायापालट झाला असता निश्चितपणानं की तुमची चूक झाली, तुमच्या लक्षात आले, पण ती चूक पुढे सुधारण्याच्या दृष्टीने तुम्ही काम करावं. पण झालेल्या चुकीला तुमच्या कुठेही शिक्षा मी देणार नाही. मी अगदी प्रामाणिकपणे या आटपाडी शहरामध्ये निधी आणण्याच्या दृष्टीने मला वाटतं अत्यंत प्रामाणिकपणे आपण काम करू. सगळ्यांनी एकत्रितरित्या तालुका पुढे जाण्याच्या दृष्टीने निश्चितपणाने आपण काम करू. जी विनायकरावच्या बाबतीची गडबड जी तुम्ही सगळ्यांनी राजकारणामध्ये नेली, पण मोकळ्या दिलाचा माणूस आहे. मला वाटतं माझ्या 32 वर्षाच्या वर्किंग मध्ये किमान मी रोज 200-300 माणसांचं वर्किंग करतो, पण दरवाज्यातनं आत येताना त्याच्या हृदयात काय आहे ते एका मिनिटात ओळखतो. पण हृदय साफ असणारा माणूस आहे. पण काही प्रेमापुढे इकडे तिकडे घडलं असेल
पण ते जातीवंतपणाने निश्चितपणानं हात नाचलाय हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हालाही आम्ही कुठेही दुजाभाव करणार नाही. जो निधीमध्ये ज्या तुमच्या मतदारसंघामधली जेवढी कामं आहे तेवढी कामं करण्याची जबाबदारी ही तानाजी पाटील असेल किंवा आमदार सुहास बाबर असतील, ही निश्चितपणाने तुमच्याही मतदारसंघाला न्याय देण्याच्या दृष्टीने आपण निश्चितपणाने काम करू. तुम्ही सगळीजण आलात आणि आपल्या यशामध्ये ज्या सभापती यांच्या निवडी झाल्या, या जिल्हा परिषदला निवडून आले आणि जे पंचायत समितीला निवडून आले आणि पंचायत समितीला काही मताच्या फरकामध्ये पडले, या सगळ्यांचा सत्कार केला. त्याबद्दल आपल्या आटपाडी शहरातल्या सर्व नागरिकांचं आणि सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अगदी धन्यवाद मानतो. आपण जर स्टेजवरची सगळी मंडळी बघितली तर मला वाटतं एकही आपण यात वयस्कर माणूस तिथे दिला नाही की नगाला नग द्यायचं म्हणून बाळासाहेब दिला नाही. ह्या सगळ्यांनी नजर फिरवली, त्या कोपऱ्यापासून फिरवा नगरसेवक बसले, एक ना एक तरुणापान आणि ज्याच्या कामात ज्याच्या ठमक आहे अशा पद्धतीचं मला वाटतं आपण अगदी हे निवडलेलं शिष्टमंडळ आहे ते आपण निवडलेलं. निश्चितपणाने आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा. आपण या तालुक्याची गती देण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपण हे तालुका आपल्या जिल्ह्यामध्ये प्रगती पथावर पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. तुम्ही सगळी सहकार्य करताल या अपेक्षा बाळगतो आणि सर्व नगरसेवक आणि आटपाटली सर्व नागरिक या सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.